जिवती तालुक्यातल्या तेलंगणाशी वाद सुरू असलेल्या 14 गावांमधले नागरिक दुहेरी मतदान करतात। नेमकं असं का होतं याचा आढावा घेत स्थानिकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे यांनी। आता चंद्रपूर लोकसभेसाठी 19 तारखेला एप्रिलला मतदान झालं आणि आज 13 मे ला इथल्या आदिलाबाद लोकसभेसाठी देखील मतदान होत आहे। आपण बघू शकता ही जी शाळा आहे तेलुगू शाळा आहे, मंडल परिषद शाळा, माध्यमिक शाळा, आणि तिथे मतदान केंद्र आहे। आणि याच भागातले नागरिक आहेत, काही मराठी आहेत, काही तेलुगू आहेत, बंजारा आहेत, आणि या सर्वांनी इथे पण मतदान केलेलं आहे। आपल्यासोबत काही मतदार आहेत इथे, आपण त्यांना थेट विचारूया। ताई, तुम्ही मतदान केलं इथे? हो, केलं। आणि मागच्या वेळेस मतदान केलं? मागच्या वेळेसही केलं मतदान। आणि शाई दोन्ही वेळ लावली का? हो, दोन्ही वेळा लावली। काय म्हणणं काय तुमचं? या भागात मतदान दोनदा होते, तर तुमचं म्हणणं काय आहे? आमचं म्हणणं काय नाही, पटा करून दिला तिकडे आम्ही जाणार। साहेब, हे तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरचे म्हणजे चंद्रपूर जिल्हा आणि आशिबाद जिल्ह्याच्या मध्ये हे 12 गावं वादग्रस्त आहेत। हे 1989 पासून हा वाद चालू आहे आणि तेव्हापासून मी तेलंगणा आंध्र प्रदेशचा पहिला सरपंच म्हणून लक्ष्मण कांबळे म्हणून निवडून आलो। नंतर मी 2017 मध्ये महाराष्ट्राचा सुद्धा सरपंच झालो। तेलंगणातून बी याच ओटाने सरपंच झालो आणि महाराष्ट्रातून सुद्धा झालो। हा वाद 30-40 वर्षापासून चालू आहे आणि हा महाराष्ट्र आणि तेलंगणाचा नसून सुप्रीम कोर्टचा वाद आहे। जोपर्यंत आम्हाला महाराष्ट्रात किंवा तेलंगणात समाविष्ट करणार नाही तोपर्यंत आम्ही जनता आमच्या शाहीला ऐकून थांबणार नाही। आम्ही दोन्ही राज्याला मतदान करणार, अन्यथा दोन्ही राज्यामध्ये मतदान थांबणार। निश्चितपणे घरके ना घाटके अशी परिस्थिती आहे आणि शाई कुठेही लावली तरी मूळ प्रश्न सुटत नाही अशी इथल्या लोकांची भावना आहे। आशिष अंबाडे, झी मीडिया, परमडोली, जिवती, चंद्रपूर।